उन्हाळा संपायला आला पण माझी उन्हाळ्याची कामं काही संपायचं नाव नाही घेते. तर मला बनवायच्या होत्या साबुदाण्याच्या कुरड्या. त्याच्यासाठी इथं आम्ही आलू खिसून घेत होतो. आज तर पूर्ण फॅमिलीच होती त्याच्यामुळं काम एकदम फटाफट होणार होतं. आता इथे खिसलेल्या आलूमध्ये मी तुरटी टाकून दिली होती रात्रीमध्ये. 2-3 पाण्याने ते पहिले व्यवस्थित धुवून पण घेतले आणि त्यानंतर ही तुरटी टाकून दिली. आणि सोबतच साबुदाणा पण भिजू घातला होता. तर इथे मी जवळपास 2.5 किलो आलू घेते आणि 1 किलो साबुदाणा घेत असते. आता हे झालं रात्रीचं काम. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कुरडयांसाठी आधण ठेवलं. तर इथे मला जवळपास 1 कळशी, 1 सव्वा कळशी पाणी लागतं. आणि त्यानंतर त्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक करून टाकल्या मिक्सरमधून. आणि सोबतच टेस्टनुसार मीठही टाकलं. आणि याच्यानंतर याला छान असा उकळा आला की त्याच्यामध्ये साबुदाणा टाकला. आता साबुदाणा टाकल्यानंतर हे कंटिन्यू ढवळत राहावं लागतं, नाहीतर ते खाली बुडी लागून जातं. त्याच्यामुळं असं कंटिन्यू थोड्या वेळाने ना मिक्स करत राहायचं. मी याच्यावरती झाकण पण ठेवलेलं आहे आणि मधात त्याला मिक्स करून पण घेत आहे. आणि त्यानंतर जवळपास असा साबुदाणा झाला की खिसलेले आलू टाकून द्यायचे. आता हा थोडासा पारदर्शक दिसतो आणि त्यानंतर आपल्याला आलू टाकून द्यायचे. आणि आलू आपल्याला जास्तीत 4-5 मिनिट शिजू द्यायचे. त्यानंतर आम्ही आलो होतो वरती साबुदाण्याच्या कुरड्या तयार करायला. आज मदतीला माझं शुळकून पण होतं आणि सोबतच आई पण होती. आईला रात्रीचं खूप जास्त वेळ जागं राहणं जमत नाही, त्याच्यामुळे ती रात्री लवकरच झोपलेली होती. पण सकाळी लवकर उठून आम्हाला पण उठवून घेतलं, त्याच्यामुळे आज कुरड्या पण लवकर करून झाल्या. आता सर्व कुरड्या करून झाल्यानंतर आम्ही खाली आलो आणि घरातले पण बाकीचे सर्व कामं आवरून घेतले, जेवणं वगैरे, बाकीचे राहिलेले भांडे वगैरे. आणि त्यानंतर मी लावली होती माझ्या केसांना मेहंदी. आता बरेच दिवस झाले होते मी केसांना मेहंदी नव्हती लावली आणि मी स्वतःच हाताने केसांना मेहंदी लावते. हे तुम्हाला मी माझा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे. आणि यावेळेस मी हँड ग्लोव्ज न घालताच मेहंदी लावली, तर हात बघा असे दिसू लागले, पण छान वाटत होते. आता मेहंदी याच्यासाठी लावली होती की संध्याकाळी आम्हाला एका ठिकाणी प्रोग्रामला जायचं होतं आणि अगोदर लक्ष नाही राहिलं, त्याच्यामुळे काही गडबडीमध्ये लावून घेतली. आणि त्यानंतर जवळपास 4-5 वाजता आम्ही कुरड्या खाली घेऊन आलो आणि कुरड्या कपड्यावरती घातल्यामुळं आम्हाला त्या डायरेक्ट काढता नाही आल्या. तर त्याच्यासाठी पहिले आम्ही अशा उलट्या करून घेतल्या आणि त्या कपड्यावरती पाणी टाकलं. थोडा वेळ पाणी तसं ठेवलं ना 5 मिनिटासाठी, तर इझिली कुरड्या निघून जातात. प्लास्टिकवरती करायला नको वाटतं, त्याच्यामुळे मी साड्यांवरतीच करत असते. आणि साड्या पहिले अगोदर धुवून घेत असते, म्हणजे ओल्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याच्यावरती कुरड्या घालायच्या. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो त्या प्रोग्राममध्ये, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आमची आई आणि बाबा पण आलेले होते. त्यांना यायला जवळपास 7 वाजले होते आणि त्यानंतर आम्ही लगेच आलो. आणि त्यानंतर काही फोटोज वगैरे पण काढले. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईकही करत जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.